नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पावसाळा सुरू झाला की आपल्या शेतात पिकासोबत एक मोठी समस्या डोक्यावर काढते. ती म्हणजे तण म्हणजेच गवत. आपण पिकासाठी दिलेली महागडी खते आणि अन्नद्रव्ये हे तणच शोषून घेते. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पन्नात मोठा घाटा होतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पावसाळ्यात तण नियंत्रण कसे करावे आणि खतांचा योग्य वापर कसा करावा. तर यासाठी त्याला मित्रांनो तण नियंत्रणासाठी प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. पहिला म्हणजे आपली पारंपरिक पद्धत कोळपणी आणि खुरपणी. पीक साधारण 20 ते 25 दिवसांचे असताना पहिली कोळपणी आवर्जून करावी. यामुळे जमिनीतील हवा खेळती राहते आणि मुळांना ऑक्सिजन मिळतो. पण जर सध्या मजुरांची टंचाई असेल तर आपण रासायनिक तणनाशकांचा वापर करू शकतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पीक उगवण्यापूर्वीची आणि पीक उगवल्यानंतरची तणनाशके वेगवेगळी असतात. सोयाबीन किंवा कापूस यासारख्या पिकामध्ये तण 2 ते 4 पानांवर असतानाच शिफारस केलेल्या तणनाशकाची फवारणी करावी. आणि हो, फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे अत्यंत गरजेचे आहे. तर खत व्यवस्थापन करत असताना आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, शेतातील तण पूर्णपणे काढून झाल्यानंतरच पिकाला खताचा दुसरा हप्ता म्हणजेच डोस द्यावा. तण असताना खत दिले तर त्याचा फायदा पिकापेक्षा गवत वाढण्यासाठीच जास्त होतो. खत टाकताना हवामानाचा अंदाज घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. खूप मुसळधार पाऊस सुरू असताना खत टाकू नका, नाहीतर ते पाण्यात वाहून जाईल. तसेच एकदम कोरड्या जमिनीतही खत टाकणे टाळा. जमिनीत हलका ओलावा असताना खत देणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते. विशेषतः युरियासारखी नत्रयुक्त खते देताना ती पिकाच्या मुळांजवळच माती आड करावीत, जेणेकरून त्यांचे बाष्पीभवन होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तण नियंत्रण आणि खत व्यवस्थापन यांची योग्य सांगड घातली तर आपल्या पिकाची वाढ जोमदार होईल आणि खर्चही नक्कीच कमी होईल. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि शेतीविषयक बाजारभाव पाहण्यासाठी दररोज आपल्या चॅनलवर शेतीविषयक बाजारभाव देखील सांगितले जातात. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.